माय माऊलींनो, ही योजना आणताना मी फार विचारपूर्वक आणलेली आहे. मोठा खर्च आहे, 45,000 कोटी. महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी ते मोठी घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3,000 रुपयाचा पहिला हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये केव्हा येणार आणि कधी येणार याबद्दल त्यांनी इथे खुलासा केलेला आहे. महिलांमध्ये एक वेगळंच आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर माननीय अजितदादा पवार यांनी काय घोषणा केली आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि एक लाईक मात्र अवश्य करा. भगिनींनो, माय माऊलींनो, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पैसे देत असताना जुलैपासून सुरू झालंय. फॉर्म भरायला ऑगस्ट मध्ये देखील आम्ही परवानगी दिलेली आहे. ते छाननी केल्यानंतर लाभार्थीच्या अटीमध्ये मात्र तुम्ही बसला पाहिजे. त्यामध्ये एका कुटुंबामध्ये 2 महिलांना 21 ते 65 वयोगटातल्यांना त्या लाभ मिळणार आहे. काही घरामध्ये नवरा बायको असतात, आई असते, घरांच्या मध्ये एखादी भगिनी विधवा असते, परित्यक्त्या असते, काही अशा वेगवेगळ्या अडचणी असतात. तिचा पण तो अधिकार आहे आणि त्याकरता आम्ही त्या 2 महिलांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये लाभ देण्याचं एका कुटुंबामध्ये ठरवलेलं आहे. ते सगळे नियमावली तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ती काही अडचण नाहीये. परंतु ह्या प्रकारे काम करत असताना जुलैमध्ये जर समजा श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टीच्या महिलेचा फॉर्म आला नाही, अर्ज आला नाही, तर तो अर्ज ऑगस्टला भरला तर तिला जुलैचेही पैसे मिळणार आहेत, ऑगस्टचेही पैसे मिळणार आहेत. 2 महिन्याचे 3,000 रुपये. 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या जवळपास तुमच्या लाभार्थी ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीने असेल, तिच्या अकाउंटला पैसे जाणार. माय माऊलींनो, ही योजना आणताना मी फार विचारपूर्वक आणलेली आहे. मोठा खर्च आहे, 45,000 कोटी. एवढा पैसा ग्रामीण भागात, शहरी भागात गरीब महिलांच्या हातामध्ये जाणार आहे. तर महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी इथे एक मोठी घोषणा केलेली आहे. त्यामुळे महिलांमध्ये एक वेगळंच आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर अशा नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा MA टेक्नॉलॉजी. तत्पूर्वी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ आवडलाच एक लाईक मात्र अवश्य करा. आता तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.